नाही तर मग जाग नाही येणार. आता उठतो, ब्रश करतो, चहा बनवतो, चहा घेतो आणि मग डब्बा बनवायला लागतो आणि मग अंग पाय धुवा लागन. तोपर्यंत बाकीचे उठते. मग चहा बनवणं आहे, नाश्ता बनवणं आहे, डब्बा बांधणं आहे, कामच काम आहे. आणि 6 वाजता निघा लागते, म्हणजे घरून 5:30 वाजताच निघा लागन. जाऊ दे बाप्पा, झोप लागो का काही हो, उठतो आता पहिले आणि स्वयंपाकाला लागतो. उठा ना, उठा ना, उठाने लागत काय तुम्हाला? उठा. झोपू दे ना बबिता, झोपू दे बरं. झोप लागून राहिली, झोपू दे. झोप खराब नको करू. अव मग झोप जा ना, उठा ना लवकर. जा बरं कोठ्यात जा, शेणगीन काढा. चालायचं नाही आहे काय आज घुमाले? लवकर निघायचं आहे ना घरून 5 वाजताच. उठा ना मग. अव तर 5 वाजता निघायचं आहे ना. आता किती वाजले? किती वाजले? किती वाजता उठली तू? आता काय 3 वाजले ना, 3 वाजले. उठा बरं लवकर. 5 वाजायला काय टाइम लागते? 2 घंटे आहे आपल्या जवळ. 2 घंट्यात झाले पाहिजे सगळे काम. उठा बरं, उठा, झोपू नका. जा लवकर कोठ्यात जा, शेणगीन काढा. तिची तर एवढ्या रात्री जाईन का मी कोठ्यावर? शेण काढायला जाईन ना मी 4 वाजता. आतापासून उठवतो. झोपू दे बरं, मला झोपू दे. झोप खराब नको करू. आणि तूही झोपून राह, उठ जो 4 वाजता. 4 वाजता उठन मी आणि काम गिम कधी करन? डब्बा बनवा लागते. असं थोडी आहे डब्बा नाही बनवा लागत. डब्बा बनवणं आहे, तयारी करणं आहे, चहा नाश्ता आहे, माई तयारी करणं आहे, लेकराची तयारी करून देणं आहे. आणि कधी काय करून देईन मी? बरं जाय मग, जाय डब्बा बनव, झोपू दे मला. उठव जो 4 वाजता उठव जो आणि मग जाईन मी कोठ्यात शेण काढायला. बरं झोपा. जाऊ दे बाप्पा, हे काय उठून नाही राहिले, अजून अंगावर घेऊन झोपते. झोपू देतो, 4 वाजता उठवा लागल. आई झोपली आहे, रिंकू ताई झोपली आहे. उठत नाही काय गड्या? रात्री म्हणत होते वहिनी लवकर उठव जा, वहिनी लवकर उठव जा, अशी म्हणत होती रिंकू ताई. बरं जाऊ दे, झोपू देतो थोडा वेळ, मग उठवा लागन अर्ध्या तासानं. तोपर्यंत मी ब्रश करून घेतो, फ्रेश होतो आणि डब्बा बनवून घेतो. डब्बा बनवून झाल्यावर उठवा लागन मग आंघोळीले. आणि तशी लेट झोपली रिंकूताई, 12 वाजता झोपली असं. आणि एवढ्या लवकर झोप होते काय? मग झोपू देतो थोडा वेळ. बाई धारा, काय बनवून राहिले डब्यावर? काय घेऊन राहिले? आई पोळ्या बनवतो आणि आलूची चटणी बनवतो. आलूची चटणी बनवतो? बेसन खाऊन नाही बनवतो बाई? बेसन बनवणं आलूची चटणी बनवल्यापेक्षा. आई बेसन असतं नाही आहे, बेसन भात होते. मी उठल्याबरोबर तोच विचार केला. मी म्हटलं बेसन न पोळ्या बनवतो, पण डब्यात काही बेसन दिसलंच नाही. मी म्हटलं जाऊ द्या, आता आलू आहे तर आलूची चटणी बनवतो आणि पोळ्या बनवतो म्हटलं डब्यावर नेवाले. अमाय बाई, पाय हो धारा, भुलली मी. काल संध्याकाळी सगळं सामान सुमान आणून दिलं नाही आहे ना. बबनच्या बाबानं सगळं सामान सुमान आणलं आणि मी म्हटलं सांगतो का तुले याच्यात सामान सुमान आहे, तर तो थैला तिकडेच राहिला, हॉलमध्येच राहिला. काल गोष्टीत राहिलो तर मला आठवण नाही राहिली तुले सांगायची का बाई बेसन न पोळ्या बनवतो म्हणून. बरं जाऊ दे, आलू उकडायला ठेवले तर मग आलूच घेतो काय? हो आई घेऊन घेतो ना, काय होते, आता पावसाळ्याचे दिवस आहे, इटत गिटत नाही. उन्हाळ्यात इटते, पावसाळ्यात काय होते. आणि तसंही आपण 12-1 वाजताचं जेवण करू. काही नाही होत रे का बाई, इटत गिटत नाही. आता पावसाळ्याचे दिवस आहे, पावसाळ्यात नाही, हिवाळ्यात इटत नाही. 2-3 वाजेपर्यंत डब्बा राहीन, 4 वाजेपर्यंत डब्बा राहीन तर नाही इटत. बनवू द्या ना, आता आलूची चटणी बनवते म्हणते तर आलू उकडायला ठेवले तिनं. बरं ठीक आहे, बनव मग आलूची चटणी बनव आणि मस्त तेल लावून पोळ्या बनव जा. हो आई बनवता. हो तेच म्हटलं, आलूची चटणी बनवून घे, पीठ भिजून घे आणि पोळ्या बनवून घे. तोपर्यंत मी लेकराची अंग पाय धुवून देतो आणि तयारी करून देतो दोघाची. लवकर निघायचं आहे ना आपल्याला, इथून 5 वाजताच निघू, म्हणजे शांताबाईच्या गावाला 6 वाजता बरोबर पोहोचतो आपण. तिथून 6 वाजता घे नाही त्याले. डबा काय लवकर बनवतो मी, टाइम नाही लावत. आता आलूची चटणी बनवतो, आई पीठ भिजून देते आणि मग पोळ्याच बनवतो मी. आणि आंघोळ्या तर झाल्याच आहे आपल्या. हो तेच, आणि नाश्ता बिस्ता करून घे जाऊ, नाही तर कामात राहायशील. आणि उमाबाई तुम्ही नाश्ता करून घे जा, नाही तर मग मन जा कर. रेखाबाईनं म्हटलं नाही वाट गीट नका पाहू माया मनाची. त्याच्यानं म्हटलं सध्या टाइम नाही आहे, बिझीच आहे मी, तर बरोबर आपल्या हिशोबानं कामं गिमं करून घ्या आणि नाश्ता पाणी हे ते सगळं तयारी करून रेडी राहायचं. आता काम काय आहे रेखाबाई आपल्याला? कोणते काम आहे? डब्बा बनवणं आहे, नाश्ता करणं आहे, तयारी करणं आहे आणि निघणं आहे.
याले काय काम म्हणते काय याले काय काम म्हणते काय काम गिमा नाही आहे जास्त पाहतो ना मी इकडे किचन मध्ये करू लागतो धाराले काम तुम्ही पाहत्या दोघायले हो आणि लेकराचे 2 जोडी कपडे घेऊन घ्या लागन संग नाही काय उमाबाई पाहिजेच हो पाहिजेच ना लेकराचे कपडे संग पाहिजेच सू करते शी करते पाहिजेच कपडे घेऊन घ्या 2 जोडी नाही तर काय मग बनव मग दारा लवकर लवकर स्वयंपाक बनव आणि बबन उठला का उठाच आहे उठले ना ते आत्ताच उठले आंघोळीले गेले आंघोळ करतो म्हणे आणि मग नाश्ता करतो असे म्हणत होते ते बरं तर त्याची आंघोळ झाली म्हणजे नाश्ता आणि चहा देऊन देतो गरम करून हो आई चाल बाबा बबिताले फोन लावून पाहतो काय चालू आहे तिकडे तर उठल्या का नाही उठल्या का झोपल्याच आहे हो रेखाबाई फोन लावून पहा तिकडे काय हालचाल चालू आहे तर का शांताबाई झोपलीच आहे लवकर निघाच आहे म्हणा नाही तर अजून उशीर करून आपल्याला घुमणं फिरणं झालं पाहिजे ना नाही तर काय मग आजच जाणं आणि संध्याकाळी वापस नाही आपल्याला त्याच्यानं घाई करून राहिली मी नाही तर मुक्कामी गेलो असतो तर एवढी घाई नाही केली असती आई होईन मग दिवसभरात पाहणं काय काय पाहू आपण दिवसभरात पाहू ना आता जेवढं पाहणं होईल तेवढं पाहू आणि राहिलं तर राहिलं मग बाकीचं तरीलाही पाहणं होते ना दिवसभर पाहणं आहे आणि मग निघू तिकून 10 वाजता निघू रात्रीचा सफर रात्रीनं गाडीत झोपून आलो तर काय होते रात्रीनं येणंच आहे असं म्हणजे 10-11 वाजेपर्यंत तिथंच थांबू काय आई नाही तर काय मग आता जायलाच किती वेळ लागेल आपल्याला जायला टाइम लागते घुमा फिरायला टाइम लागते मग तिथून काय 4-5 वाजता थोडी निघणं होईल 10-11 तर वाजणच आपल्याला तिथून